नमस्कार, मी श्रेयस पांडे. दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात. पहिलीच बातमी ती म्हणजे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाची आताची ही मोठी घडामोड आपण पाहतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आणि कारण काय, जे नाराज उमेदवार होते त्यांनीच हा हल्ला केलेला आहे. जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. काही लोकांनी काचेतून हात आतमध्ये घातला, खिडकीतून, आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्यांच्यावर अंडी देखील फेकण्यात आली. रॅली इथे काढण्यात आलेली होती. कार्यकर्ते आधीपासूनच नाराज आहे, इम्तियाज जलील यांना माहिती होतं. तरीही मात्र त्यांच्या नाराजीला सामोरे जाण्याची तयारी इम्तियाज जलील यांनी दाखवली होती. मात्र तरीही कार्यकर्ते इथे नाराज झाले आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर थेट हल्लाच केलेला आहे. त्यांच्या वाहनावर अशा प्रकारे हल्ला करण्यात आलेला आहे. नाराज कार्यकर्त्यांचा हा उद्रेक आहे, पण पद्धत ही चुकीची आहे की योग्य आहे, याबाबत आता वेगवेगळे सवाल उपस्थित केले जाते. नाराजी व्यक्त करण्याची ही कुठली पद्धत आहे असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. कारण छत्रपती संभाजीनगर याच शहरामध्ये भाजपमध्ये देखील उमेदवारी नाकारण्यात आलेली होती, डावलण्यात आली होती. त्यानंतर कार्यकर्ते नाराज झालेले होते, त्यांचा आक्रोश पाहायला मिळाला होता. त्यामध्ये काही लोकांनी घोषणाबाजी केली, फोटोला काळं फासलं, गाडीला काळं फासलं, उपोषणाला देखील बसले. मात्र एक पाऊल पुढे जात एमआयएमचे कार्यकर्ते इतके आक्रमक झाले की थेट राडा. अशा प्रकारे प्रदेश अध्यक्ष आहेत इम्तियाज जलील एमआयएमचे, आणि त्यांच्या गाडीवर अशा प्रकारे हल्ला करण्यात आलेला आहे, अंडी फेकण्यात आलेली आहे. आणि यामध्ये इम्तियाज जलील यांना काहीशी दुखापत झाल्याचं देखील कळतंय, ते थोडेसे जखमी झाल्याचंही कळतंय. जलील यांच्या वाहनावर अशा प्रकारे हल्ला करण्यात आलेला आहे. ही दृश्य आपण पाहतोय, जी वाहन आहे त्या वाहनावर कशा प्रकारे हल्ला केला जातोय आणि काचेच्या आतमध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि त्यानंतर इम्तियाज जलील यांना इजा पोहोचवण्यासाठी अशा प्रकारे हा हल्ला केला जातोय. आणि हे एमआयएमचेच कार्यकर्ते आहेत, ज्यांना उमेदवारी तिथे हवी होती. मात्र काही पक्षाची समीकरणं अशी बनली असावी की त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि ते कार्यकर्ते नाराज झाले. पण त्यांनी जी ही पद्धत निवडली आपली नाराजी व्यक्त करण्याची, ती कितपत योग्य आहे असा सवाल यातून उपस्थित होतोय. कारण असाच प्रकार याआधी सुद्धा घडलेला आहे. मात्र थेट एका प्रदेश अध्यक्षावर अशा प्रकारे हल्ला करण्याची वेळ कार्यकर्त्यांवर यावी, ही कितपत नाराजी व्यक्त करण्याची योग्य पद्धत आहे असा सवाल यातून उपस्थित होतोय. त्यांची हवा नाही मार्केटमध्ये, ते हवा करण्यासाठी त्यांनी त्यांचे जे पिल्लू आणून त्यांनी स्वतः त्यांच्यावर हमला करून घेतलेला आहे. त्यांना माहोल बनवण्यासाठी ते असं प्रयत्न करत आहेत. और उनको बर्दाश्त नहीं हो रहा क्योंकि मैं वंचित के पैनल से है, कांग्रेस के पैनल से, और हमारे पूरे पैनल निकलने वाले 100% हमारे पैनल निकलने वाले हैं, इसलिए उनको हार बर्दाश्त नहीं हो रही. वेगवेगळे आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत. कारण काही त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून हवा बनवण्यासाठी अशा प्रकारे त्यांच्यावर हल्ला केला का. पैनल जो हमारा निकलने वाला है पूरा, तो उनको हार बर्दाश्त नहीं हो रही. वो चाह रहे कुछ ना कुछ बहाना देके हमारे ऊपर हमले कर रहे हो. पण तुम्ही हल्ला केलेला असा किती तथ्य आहे? हमने कोई हमला नहीं किया, सब उनके ही लोग थे, उन्होंने हमला किया. उन्होंने बाहर से बुलाए, वो गारखेड़े से बाहर से लोग बुला के उन्होंने हमला कराया गाड़ी पे. हमलेखोर कोण होते पण ते हल्ला करणारे? हमारे पास के लिए वो गारखेड़े के लोग थे सब. हमारे पास का कोई लोग नहीं था. कैमरे में आप चेक कर लो, किसने गाड़ी फोड़ा नहीं. हमारा एक भी बच्चा साथ में नहीं था. अच्छा, तुम्ही तक्रार करणार का या संदर्भात पोलिसांकडे? हमारे तक्रार जिसको मार लगा वो तक्रार करने पुलिस स्टेशन में गए हुए थे. आपण पाहिलेलं अशा पद्धतीने गुंडे लोग हैं साहब, वो तुमच्यावरती आरोप करतात ते तुमच्यावरती आरोप करतात की हमला तुम्हीच केलाय. ऐसा कुछ नहीं हुआ. हमला हमने नहीं किया, हमला उन्होंने किया, शुरुआत उन्होंने की. और उनको बस वही चाहिए कि हमारा, हमको तुम वंचित से क्यों खड़े, उनको वो पार्टी चलती नहीं, वो इसलिए दिमाग में रखे उन्होंने हमारे ऊपर हमला किया. हमने उनके ऊपर हमला नहीं किया. इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आलेला आहे. जे कार्यकर्ते तिथे जखमी देखील झालेले आहेत ते देखील आता पोलिसात तक्रार दाखल करतील असं सांगण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य इम्तियाज जलील यांच्या वाहनावर कशा प्रकारे ज्यावेळेला हल्ला झाला ते आपण पाहतोय. ते रॅलीसाठी तिथे गेले होते आणि त्यानंतर कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. बायजीपुरा या भागामध्ये त्यांची रॅली होती आणि त्या रॅलीच्या प्रचारादरम्यान इम्तियाज जलील यांच्यावर हा हल्ला करण्यात आलेला आहे. आधी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले, मात्र त्यातून त्यांचं समाधान झालं नाही आणि त्यानंतर थेट त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे. त्यांच्या वाहनावर अशा प्रकारे कार्यकर्ते चढले आणि त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. काही कार्यकर्ते देखील जखमी झालेले आहेत आणि आता ज्यांनी हल्ला केला त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार असंही सांगितलं जात आहे. वंचित सोबत युती करण्यात आली, त्याला विरोध होता काही कार्यकर्त्यांचा असंही बोललं जात आहे. त्यामुळे आता याची शहानिशा पक्षांतर्गत केली जाईलच आणि त्यातून नेमकं काय कारण आहे ते शोधलं जाईल. आणि इम्तियाज जलील यांचेच हे कार्यकर्ते असतील तर त्यांना देखील आता त्यांची मनधरणी करावीच लागेल.
लोगों को उन्होंने टिकट नहीं दिया, वो लोगों ने उनके ऊपर हमला किया। हमारा इसके अंदर कोई रोल ही नहीं। हमने तो हमारे प्रभाग के अंदर हम प्रचार कर जो रहे पार्टी थे। में 13 साल से लोग जो काम कर रहे थे उनको टिकट नहीं दिया, वो लोग वहाँ खड़े हुए थे, उन्होंने हमला किया, हमने नहीं किया। हमारे पास कोई ग्रुप नहीं हमला किया। ज्या लोकांना उमेदवारी देण्यात आलेली नाही त्यांनी अशा प्रकारे हल्ला केला असं बोललं जात आहे। पैसे देऊन उमेदवारी देण्यात आली असा देखील आरोप करण्यात आला। त्यामुळे कार्यकर्ते अधिकच संतापले, कारण अनेक वर्ष पक्षाचं काम केलं आणि त्यानंतर अशा प्रकारे उमेदवारी डावलल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले। अविनाश कांडजे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक अपडेट देतील। अविनाश, आपण पाहतोय हा संपूर्ण प्रकार घडून तासभर उलटला असेल, जलील यांच्या वाहनावर हल्ला झाला, ते देखील जखमी झाल्याचं कळतंय। आता वेगवेगळे आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत, सध्या काय स्थिती आहे तिथली? नक्कीच आपण जर छत्रपती संभाजीनगरमधून सकाळपासूनच बघितलं तर बायजीपुरा या परिसरामध्ये इम्तियाज जलील जे आहेत ते आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आलेले होते। त्याच वेळेस त्यांना जे नाराज उमेदवार आहे, जे सिटिंग नगरसेवक होते, त्यांचे तिकीट कुठेतरी कापण्यात आले होते। नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली होती। त्या नवीन उमेदवारांना संधी दिली म्हणून जे जुने नगरसेवक होते ते कुठेतरी नाराज झालेले होते आणि ते नाराज झाले असल्या कारणाने अविनाश, मी जरा तुम्हाला थांबवतो थोड्या वेळसाठी, कारण अतुल सावे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अतुलजी, इम्तियाज जलील MIMचे प्रदेशाध्यक्ष नाराज उमेदवार थेट हल्लाच करतात। तुमच्यासोबत देखील असाच प्रसंग घडला होता, तुम्हाला देखील नाराजीला सामोरं जावं लागलं होतं, मात्र ही नाराजी व्यक्त करण्याची पद्धत योग्य आहे का? अतिशय चुकीची पद्धत आहे। कार्यकर्त्यांना संधी दिली जाते, जर असं कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे। पण आम्ही आमच्यावर जी नाराजी होती ती आम्ही एका दिवसात सगळी मिटवली। त्यांच्याकडे जी नाराजी आहे त्यांचा आरोप वेगळा आहे, आमच्याकडे असा कोणी आरोप केलेला नाही। त्यांच्याकडे आरोप जो आहे तो की आर्थिक व्यवहार झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर एवढे आग्रहशील ते हे करतायत। नाही, मात्र कार्यकर्त्यांमध्ये जर अशा प्रकारे ते आरोप करतायत, त्यांच्यामध्ये नेमका हा जर संभ्रमही असेल तर पक्ष नेतृत्वाला कार्यकर्त्यांची समजूत काढावी लागते। पक्ष नेतृत्व म्हणून बिलकुल काढावी लागते। आम्ही सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांची समजूत काढलेली आहे आणि आमचे सगळे आता कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे त्यांनाही ते करावं लागेल। पण त्यांनी काही ठिकाणी जे व्यवहार केलेले त्याच्यामुळे त्यांना अडचण येते। जी, संभाजीनगरमध्येच अशा प्रकारे सातत्याने ही घटना घडते, तुमच्या पक्षाबाबतही घडली आणि त्यानंतर MIM बाबत घडते आहे, तर संभाजीनगरमधूनच अशा बातम्या का प्रकर्षानं समोर येत आहेत? काय तिथलं राजकीय वातावरण? सगळे पक्ष जसे वाढत जातात आणि त्याच्यामुळे सगळ्यांना संधी पाहिजे असते, त्यामुळे हे होते। जी, धन्यवाद अतुलजी, आपण या संदर्भात न्यूज 18 लोकमतशी बोललात। यानंतर आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याकडे जाऊयात, ते अपडेट देतील। अविनाश, आपण या संदर्भातली अपडेट देत होतात। नक्कीच आपण जर बघितलं तर सकाळपासूनच हा विरोध तीव्र आपल्याला जाणवत होता। बायजीपुऱ्यामध्ये ज्यावेळेस इम्तियाज जलील आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आले होते, त्यावेळेस MIM मधलेच काही नाराज कार्यकर्ते जे होते, ज्यांना तिकीट मिळालं नव्हतं, इतर दुसरीकडचा उमेदवार आमच्या वार्डात दिला, हा राग त्यांचा इम्तियाज जलील यांच्यावर होता आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडून काळे झेंडे दाखवण्याचा देखील प्रयत्न इम्तियाज जलील यांच्या रॅलीमध्ये झाला। इम्तियाज जलील यांची रॅली समोरून येत होती आणि त्याच्या बॅक साईड असेल किंवा समोरच्या किंवा आजूबाजूच्या गल्लीमध्ये संपूर्ण काळे झेंडे दाखवले जात होते। मात्र त्याच वेळेस इम्तियाज जलील यांना ह्या संपूर्ण प्रकाराची माहिती होती आणि त्यांनी मी या माझ्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आलो आणि ते त्यांचं काम करत असतील तर मी त्यावर बोलणार नाही असं म्हटलं होतं आणि कुठेतरी या संपूर्ण प्रकाराकडे दुर्लक्ष केलं होतं। जसा जसा प्रचार पुढे जात गेला, जसा जसा इम्तियाज जलील यांचा रॅली पुढे जात गेली, तसा तसा विरोध वाढत गेला आणि हे नाराज कार्यकर्ते एक वेळ अशी आली की इम्तियाज जलील आणि नाराज कार्यकर्ते एकमेकांसमोर आले। यांचा जर आरोप आपण बघितला तर अतिशय गंभीर असा आरोप आहे। इम्तियाज जलील यांनी कुठेतरी पैशाचा व्यवहार करून तिकीट दिली, जे माजी नगरसेवक होते त्यांचे तिकीट कापण्यात आले, ते फक्त पैशांसाठी। हा तीव्र विरोध नागरिकांचा होता, त्यामुळे त्या रोषाला सामोरं जावं लागलं। हा विरोध जसा जसा वाढत गेला, जसा जसा समोर प्रचार गेला आणि बायजीपुऱ्यातल्या शेवटच्या गल्लीमध्ये जेव्हा हा प्रचार येऊन टेपला जिन्सी पोलीस ठाण्याच्या बाजूला, त्या ठिकाणी नाराज कार्यकर्ते आक्रमक झाले आणि इम्तियाज जलील यांच्या रॅलीवर चालून गेले। त्याच वेळेस इम्तियाज जलील यांनी गाडीमध्ये बसण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडी बसण्यात जरी ते यशस्वी झाले असले तरी नाराज कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडण्याचा प्रयत्न केला, गाडीवरती चालून गेले आणि आपण जर बघितलं तर दृश्यामध्ये सरळ कळतंय की इम्तियाज जलील एक हात बाजूला काढून कार्यकर्त्यांना थांबायचं सांगतात, मात्र तेच कार्यकर्ते इम्तियाज जलील यांचा हात धरून त्यांना बाहेर ओढण्याचा प्रयत्न करतात। त्यामध्ये त्यांना काही इजा देखील झाली, काही जखम देखील झाली। तर दुसरीकडे त्यांच्यासोबत जे MIMचे पदाधिकारी, इतर पदाधिकारी होते, इतर उमेदवार होते, त्यांना देखील काही ठिकाणी जखमा झालेल्या, त्यांना देखील बुक्का मार लागलाय असं सांगितलं जातंय आणि एकाचा डोळा तर दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की कशा पद्धतीचा संपूर्ण डोळा त्यामध्ये सुजलाय, कारण डोळ्यावरती काही अंडे असतील, टमाटर असेल हे देखील फेकण्यात आले
आले होते आणि तेच अंडे टमाटर त्यांना लागलेत आणि इम्तियाज जलील यांचा तर चालत्या गाडीतनं हात ओढलाय, त्यामुळं त्यांच्या हाताला देखील गंभीर दुखापत झाल्याचं समोर येत आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर जे नाराज उमेदवार आहेत, नाराज जे आहेत MIM वरती, त्यांची प्रतिक्रिया जेव्हा घेतली त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आहे की इम्तियाज जलील यांनी स्वतः हे कार्यकर्ते आणलेत, स्वतः त्यांनीच हा संपूर्ण ड्रामा घडवून आणला, आमचा कुठे यामध्ये हात नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे. मात्र दुसरीकडे इम्तियाज जलील यांचं मत आहे की जे नाराज होते त्यांनीच हे संपूर्ण प्रकरण घडून आणलंय. पण ज्यावेळेस सकाळीच हा विरोध इम्तियाज जलील यांना दिसला होता त्यावेळेस ते थांबू शकत होते, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करून आपला प्रचार चालू ठेवला. आणि विशेष म्हणजे प्रशांत, जर विचार केला तर पोलिसांना या ठिकाणी मानावं लागेल की पोलिसांनी अवघ्या 5 मिनिटांमध्ये संपूर्ण फौजफाटा जो आहे तो या एरियामध्ये लावण्यात आलाय. अवघ्या 5 मिनिटात पोलीस दाखल झाल्यामुळे या कार्यकर्त्यांना कुठेतरी शांत करणं यशस्वी झालंय आणि पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आला, पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. अवघ्या 5 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि मोठा अनर्थ टळला, कारण इम्तियाज जलील हे कार्यकर्त्यांसोबत एकटेच होते. त्यावेळेस कोणताही पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नव्हता, मात्र पोलीस चौकीच बाजूला असल्यामुळे पोलिसांना त्या ठिकाणी येणं सहज शक्य झालं आणि हा संपूर्ण प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. एकूणच जर आपण बघितलं तर सकाळपासूनच विरोध आणि त्या अगोदर भाजपामध्ये देखील असाच कार्यकर्त्यांचा विरोध आपल्याला पाहायला मिळाला होता. आता MIM मध्ये तो विरोध पाहायला मिळतोय आणि एवढा प्रचंड मॉब आक्रमक होईल आणि स्वतः जे MIM चे प्रदेशाध्यक्ष आहे, कधी काळी त्यांचेच नेते होते, त्यांच्यावर हा मॉब चालून जाईल, ही भीड चालून जाईल असा विचार इम्तियाज जलील यांनी केला नसावा आणि त्यातून असा संपूर्ण प्रकार घडलाय. मात्र म्हणावं लागेल की संपूर्ण राज्याची निवडणूक एकीकडे आणि छत्रपती संभाजीनगरची निवडणूक आपल्याला मात्र एकीकडे पाहायला मिळते. जी, ही निवडणूक छत्रपती संभाजीनगर या लक्षवेधी ठरती आहे, कारण याआधी भाजपामध्ये देखील असाच प्रकार घडला आणि त्यानंतर MIM मध्ये घडतोय. अविनाश, एक गोष्ट समजून घ्यायला लागेल ती म्हणजे अशी की इम्तियाज जलील यांचं या नाराज कार्यकर्त्यांसोबत त्यांचा काही संवाद झालेला नव्हता का? त्यांनी आपली नाराजी याआधी इम्तियाज जलील यांच्या पुढे मांडलेली नव्हती का? त्यांना संधी मिळाली नाही का? त्यांच्या नाराजीचा विस्फोट इथपर्यंत होणं की थेट हल्ला करावा असं का घडलं? नक्कीच यामध्ये एक गोष्ट प्रामुख्यानं मानावी लागेल. ज्या दिवशी इम्तियाज जलील यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती त्याच दिवशी इम्तियाज जलील यांचे फोटो असतील ते जाळण्यात आले होते, फाडण्यात आले होते माजी नगरसेवकांकडे. कारण जर आपण विचार केला तर MIMनी जवळपास 17 माजी जे नगरसेवक होते त्यांचे तिकीट कापून नवीन उमेदवारांना संधी दिली, त्यामुळे कुठेतरी हा वाद त्याच दिवशी उफाळून आला होता. त्याच दिवशी इम्तियाज जलील यांचे बॅनर असेल, फोटो असेल ते फाडण्यात आले होते. मात्र इम्तियाज जलील यांचं स्पष्ट मत होतं नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे आणि 16 तारखेला जो निकाल येईल तो कळेल की मी योग्य उमेदवारांना संधी दिली की नाही. मात्र एकूणच या संपूर्ण नाराज जे नगरसेवक असेल, नाराज पदाधिकारी असेल, MIMचे पूर्व पदाधिकारी, त्यांच्यासोबत इम्तियाज जलील यांचं बोलणं देखील सुरू होतं. ते त्यांच्यासोबत त्यांचा रोष व्यक्त करत होते, तर इम्तियाज जलील यांच्याकडून देखील समजवण्याचं काम सुरू होतं. मात्र प्रत्यक्षात ज्या ठिकाणी जे उमेदवार होते, आपण जर बघितलं तर समीर पटेल जे आहेत ते आता काँग्रेसकडून लढतायत. त्यांच्याच बायजीपुरा वार्डामध्ये इम्तियाज जलील हे प्रचार करण्यासाठी गेले होते. सकाळी तिथं काळे झेंडे दाखवण्यात आले होते. त्यानंतर इम्तियाज जलीलांना ही संपूर्ण परिस्थिती कळाली होती. एव्हाना त्यांनी त्याच वेळेस ते डिसिजन घेणं, प्रामुख्यानं डिसिजन घेणं गरजेचं होतं की ती रॅली थांबवून दुसऱ्या भागामध्ये जाणं. मात्र त्यांनी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आहोत आणि पुन्हा त्याच ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली आणि नाराजी एवढ्या मोठ्या प्रमाणात उफाळून आली त्या ठिकाणचं. जर स्थानिक समीकरण जर आपण बघितलं तर जे पूर्व समीर पटेल जे होते ते आता काँग्रेसकडून लढतायत, त्यांनी बंडखोरी MIM सोबत केली. त्यांची देखील प्रतिक्रिया आपण घेतली तर त्यांचं असं मत होतं की या वार्डामधला उमेदवार मलाच द्यायला पाहिजे होतं, मी या वार्डातला उमेदवार होतो. मात्र इम्तियाज जलील यांनी पैशाचे व्यवहार केले आणि दुसरा पॅराशूट उमेदवार म्हणजे दुसरीकडून आणलेला उमेदवार या ठिकाणी दिला. त्यांना आमच्या समस्या कशा कळणार? पाणी असेल, ड्रेनेज असेल, नळाची समस्या असेल, इतर सगळ्या समस्या त्यांना कळणार नाही आणि त्या उमेदवारांना आमच्या जवळ आणून ठेवलंय, ते उमेदवार आमच्या वार्डात दिले, म्हणून हा नागरिकांचा विरोध होतोय. जर आपण त्यांच्या शब्दाकडे लक्ष दिलं तर विरोध आम्ही करत नाही आहोत हे त्यांनी सांगितलंय. मात्र नागरिकांचा विरोध आहे की स्थानिक उमेदवार का दिला नाही. एकूणच ही संपूर्ण MIMची पक्षांतर्गत नाराजी, पक्षांतर्गत उफाळलेले वाद हे संपूर्ण या घटनेला कारणीभूत मानता येतील. जी, अविनाश